महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीनही रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम। तर मिलिंद प्रश्न अंतर्गत आपण 6वा खंड उपमा कथा प्रश्न आणि त्यामध्ये गुणसंग्रह असं शीर्षक या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे। आणि यामध्ये आपण काल गाढवांचे गुण, कोंबड्याचा गुण, त्यानंतर खारीचा गुण, वाघिणीचा गुण, वाघाचा गुण, कासवाचा गुण, तर हे जे जीव आहेत या प्राणी आहेत किंवा सत्व आहेत यांचे कोणते कोणते गुण आहेत तर ते गुण या ठिकाणी भंते नागसेनानी जे काही विशद केलेले आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यानंतर इथे वेळूच्या गुणासंबंधाने सुद्धा एक वेळूचा गुण सांगितलेला आहे। तर विशेषतः आपण बरेचदा वेळू जंगलाच्या ठिकाणी ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला वेळू पाहायला मिळतात, वेळूचे झाडं पाहायला मिळतात आणि ते वेळूचे झाडं हव्याच्या दिशेनं वाकत असतात। जोरानं हवा आला की ते वेळू हव्याच्या दिशेनं वाकत असतात। तर हा गुण आपण ग्रहण केला पाहिजे, वेळूचा एक गुण ग्रहण केला पाहिजे। आपल्यालाही अशाच पद्धतीनं वागता आलं पाहिजे। तर आपल्याला कुठे वागता आलं पाहिजे तर आपल्याला बुद्धाच्या दिशेने, बुद्धाच्या गुणांच्या दिशेनं वागता आलं पाहिजे। तर वेळू जसा हवेच्या दिशेनं वागतो तसंच आपल्यालाही बुद्ध गुणांप्रती नम्र होता आलं पाहिजे, समर्पित होता आलं पाहिजे। अशा पद्धतीनं या ठिकाणी वेळूचा हा गुण आपल्याला आत्मसात करायचा आहे। तर धम्मशास्त्राकडे आपला झुकाव असला पाहिजे, आपला कल असला पाहिजे। आणि म्हणून हा जो काही वेळूचा गुण आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आत्मसात करायचा आहे की आपल्या मनाचा जो कल आहे, आपल्या मनाचा जो झुकाव आहे तो फक्त आणि फक्त बुद्ध गुणांकडेच आपला कल असला पाहिजे, आपला झुकाव असला पाहिजे। आणि त्या अनुषंगाने आपण समर्पित करून आपल्या श्रमण्य धर्माचा शोध घेतला पाहिजे। तर अशा पद्धतीनं हा वेळूचा गुण आपण निश्चितपणे आत्मसात केला पाहिजे। यानंतर धनुष्याचा गुण सांगितलेला आहे आणि धनुष्याचा एक गुण या ठिकाणी सांगितलेला आहे। तर धनुष्याचा एक गुण कोणता तर आपण धनुष्य ज्यावेळेस बनवतो तर एक बांबूची काडी वगैरे घेतो, त्याला छिलून टाकतो आणि त्याला छिलून काय करतो आपण वाकवतो, असं त्याचा एक अर्धगोलाकार त्या ठिकाणी तयार होतो। तर ते दोन्ही टोक कसे सारखे वागतात असं म्हटलेलं आहे। ते काठीप्रमाणे ताठ राहत नाही। जेव्हा आपण त्याला वाकवतो आणि त्याला त्याच्या दोन्ही काठावर आपण काहीतरी धागा वगैरे असं काहीतरी तार म्हणा किंवा आणखी काहीतरी बांधतो तर तो काठीप्रमाणे ताठ राहत नाही आणि दोनही टोके सारख्या अंतरावर सारख्या प्रमाणामध्ये वागतात। आपण धनुष्यबाण पाहिला असेल, आपल्याला धनुष्यबाण आपण पाहत असताना आपल्याला ते दोनही टोके सारखे प्रमाणामध्ये वाकलेली असं दिसतात। एक कमी आहे, एक जास्त आहे असं आपल्याला दिसून पडत नाही। तर त्याच पद्धतीने साधना करणारा जो भिक्खू आहे त्या साधना करणाऱ्या भिक्खूला नम्रपणे व्यवहार करता आला पाहिजे। नम्र होणे म्हणजे वाकणे, नम्र होणे म्हणजे वाकणे। तर वाकणे म्हणजे एखाद्याची गुलामी स्वीकारणे असा त्याचा अर्थ होत नाही। तर एखाद्याचा सन्मान करणे, एखाद्याच्या बाबीला दुजोरा देणे, एखाद्याची गोष्ट मानणे, एखाद्याच्या सन्मानाकरिता आपण विनम्र होऊन झुकत असतो, नम्रपणे आपण व्यवहार करीत असतो। तर असा हा जो काही व्यवहार आहे तर तो व्यवहार म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला धनुष्याचा गुण दिसून पडतो। तर हा जो काही नम्रपणे वाकणे आहे तर हा जो गुण आपल्याला इथे दिसून पडतो धनुष्याचा। तर अशा पद्धतीने आपल्याला नम्र होता आलं पाहिजे। जसं धनुष्य वाकत असतो त्याच पद्धतीने आपल्यालाही वागता आलं पाहिजे, नम्र होता आलं पाहिजे। तर आपला जो काही उद्धटपणाचा स्वभाव आहे
हा उद्धटपणाचा स्वभाव कशामुळे असतो, तर मीपणामुळे असतो, अहंकारामुळे असतो. मी कशाला कोणासमोर वाकू, मी काय कमी आहे काय, मला त्याच्यापेक्षा जास्त समजते है ना, मी त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहो, मी त्याच्यापेक्षा जास्त वयस्कर आहो. अशा पद्धतीच्या ज्या काही आपल्या धारणा असतात त्या धारणा आपल्याला अकडू बनवतात. आपल्यामध्ये एक प्रकारची अकड निर्माण होते आणि अशी अकड जेव्हा माणसामध्ये निर्माण होते तेव्हा तो वाकत नाही. आणि अशा पद्धतीनं जो व्यक्ती वाकत नाही तो काय होते, तुटत असते. आपल्याला हे उदाहरण बरेचदा ऐकायला मिळालेलं असेल. आणि म्हणून वारा आला, तुफान आलं, अशा तुफानामध्ये जे वाकत नाही, झुकत नाही ते मोडून जात असतात, परंतु जे झुकतात ते मात्र स्वतःचं रक्षण करून घेत असतात. तर हा जो काही गुण आहे, जो उद्धटपणे वागण्याचा आपला स्वभाव आहे, हा स्वभाव आपल्याला तोडता आला पाहिजे. ह्या स्वभावाला आपण तोडलं पाहिजे आणि प्रत्येकासोबत आपल्याला विनम्रपणे वागता आलं पाहिजे. आपला व्यवहार आपल्याला नम्रपणे करता आला पाहिजे. आणि म्हणून हा धनुष्याचा गुण आहे तो आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे. इथे जे काही वस्तूपासून म्हणा, प्राण्यांपासून म्हणा, जे काही शिकण्यासारखं आहे, जे काही गुण आहे ते खरोखरच आत्मसात करण्यासारखे आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धाने विधू पुन्नक जातकमध्ये असं म्हटलेलं आहे, धीर शांत पुरुषाने धनुष्याप्रमाणे किंवा वेळूप्रमाणे नम्र असले पाहिजे. वेळूही झुकतो वाऱ्याच्या दिशेनं, त्याचप्रमाणे ताठरपणे राहू नये. नम्र मनुष्य श्रेष्ठ मानला जातो. खरोखरच आपण व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवतो. जो ताठर व्यक्ती आहे, जो अभिमानी आहे, जो गर्विष्ठ व्यक्ती आहे, असा व्यक्तीचा स्वभाव आपल्या पटकन लक्षात येते आणि अशा व्यक्तीविषयी लोकांमध्ये फारसं प्रेम उत्पन्न होत नाही. तर त्यांच्याप्रती ग्रहणशीलता उत्पन्न होत नाही, त्यांच्याप्रती आदरभाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. तर आदरभाव कोणामध्ये उत्पन्न होतो, जो खरोखरच ताठरपणा ज्याने सोडलेला आहे आणि जो नम्र झालेला आहे, शांत झालेला आहे, अशा पुरुषाबद्दल आपल्या मनामध्ये आदरभाव निर्माण होतो. आणि अशा पद्धतीच्या पुरुषांकडून आपण प्रेरणा घेण्याचं काम करत असतो. आणि म्हणून आपल्याला नम्र होता आलं पाहिजे. यावर आपण प्रत्येकाने चिंतन करण्याची गरज आहे की आपण लोकांसोबत नम्रपणे वागतो काय, त्याचं अस्तित्व स्वीकारतो काय, त्याच्याप्रती ग्रहणशील आहोत काय, त्याच्याप्रती सहनशील आहोत काय. तर या सगळ्या बाबी खरोखरच चिंतनाचे विषय आहे आणि आपण या प्रत्येक बाबीवर आपल्याला चिंतन करता आलं पाहिजे, स्वतःविषयीचं चिंतन करता आलं पाहिजे. आणि स्वतःच्या जो स्वभाव बनलेला आहे, आपला हेकड स्वभाव बनलेला आहे, अहंकारी स्वभाव बनलेला आहे, त्यावर खऱ्या अर्थानं आपल्याला काम करता आलं पाहिजे. ह्या ज्या काही प्रत्येक प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या स्वभावाला लावून पाहिलं पाहिजे, आपल्या मनाला लावून पाहिलं पाहिजे आणि त्यावर चिंतन मंथन करून आपल्याला आपला स्वभाव बदलता आला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला हीच प्रेरणा या ठिकाणी देत आहे. मग आपण बघतो की कावळ्याच्या गुणासंबंधी प्रश्न, आणि इथे कावळ्याचे 2 गुण सांगितलेले आहेत. कावळ्याचा 2 गुण कोणता, तर कावळा नेहमी शाशंक व सावधान होऊन जेथे जेथे फिरत असतो, जेथे तेथे फिरत असतो. शाशंक तर त्याची मुंडकी सतत फिरत असते, इकडे पाहणार, तिकडे पाहणार, खाली पाहणार, वर पाहणार, आजूबाजूला तो पाहतच असतो, सारखा पाहत असतो है ना. आणि आपल्याला तो किती सावध आहे याचं दर्शन होते. खरोखरच कावळ्याचं निरीक्षण करा, आपण बरेचदा केलेलंही असेल खऱ्या अर्थानं निरीक्षण, पण आपण परत एकदा निरीक्षण करून पहा की कावळा खरोखरच किती शाशंक आपल्याला दिसून पडतो, किती सावधान दिसून पडतो. आणि म्हणून या ठिकाणी आपणही असं शासंक असलं पाहिजे, आपणही असं सावधान असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये विकार तर उत्पन्न होत नाही आहे ना, याविषयी आपण सावधान असलं पाहिजे. म्हणजेच आपण स्मृतिवान जगलं पाहिजे. आपल्या इंद्रियाच्या एखाद्या विषयाच्या भोगामध्ये तर आपण पडलो नाही ना, काम तृष्णेमध्ये तर फसलो नाही ना. तर या संबंधाने आपल्या मनाचं वारंवार आपण निरीक्षण करत राहिलं पाहिजे. मनाविषयी आपण सजग असलं पाहिजे, अवेअर असलं पाहिजे, स्मृतिपूर्ण असलं पाहिजे. आणि म्हणून वारंवार भगवान बुद्ध आपल्याला सतीपठ्ठानाचा उपदेश करतात, स्मृतिपूर्वक जगण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात. सावधानता, यस, अवेअरनेस. हा जो कावड्याचा गुण आहे, त्या कावड्यापासून सुद्धा आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे की आपण नेहमी सजग असलं पाहिजे. आणि आपली सजगता कशा संदर्भामध्ये, आपल्या कायावाच्या मनाच्या कर्माच्या संदर्भाने आपली सजगता या ठिकाणी असली पाहिजे. 4 स्मृती प्रस्थानाचा त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करायचा आहे.
दुसरा गुण कावळ्याचा कोणता सांगितलेला आहे, तर कावळ्याला एखादी वस्तू दिसली तर तो आपल्या संबंधितांना बोलावून खातो. वा वा, म्हणजे हा किती चांगला गुण आहे. तर कावळ्याला जी काही वस्तू मिळते ते तो एकटा खात नाही, तर कावळा आपल्या सगळ्या जे त्याचे बंधू आहेत त्या सगळ्या बंधूंना एकत्रित करतो. हा आवाज देतो त्यांना काव 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 करून. आपल्याला असे बरेच कावळे पाहायला मिळतात ज्यांचा आवाज आपल्याला ऐकू येते. आणि थोड्या वेळानंतर आपल्याला असं दिसते की त्या ठिकाणी अनेक कावळे जमा झालेले आहे आणि ते अनेक कावळे मिळून काहीतरी खात आहे. म्हणजे कावळ्याला एखादी वस्तू भेटली तर तो एकटा खात नाही. हा कावळ्यातला खरोखरच एक मोठा गुण आहे, महान गुण आहे. आणि तो स्वार्थी मनुष्य जातीमध्ये आपल्याला दिसून पडत नाही. म्हणजे कावळा सुद्धा निस्वार्थी, या ठिकाणी निस्वार्थ भाव आपल्याला दिसून पडतो कावळ्यामध्ये, की मला प्राप्त झालं ना, मग मी कशाला दुसऱ्याला त्यामध्ये सामावून घेऊ, तर मीच एकटा आपलं पोट भरून घेईन, अशा पद्धतीचा विचार करताना आपल्याला कावळा दिसत नाही. किती चांगली गोष्ट कावळ्यापासून शिकण्यालायक आहे. तर आपल्याला सुद्धा आपल्याला जे प्राप्त झालं त्या प्राप्तीमध्ये इतरांना सहभागी करून घेण्याची, इतरांना वाटण्याची, इतरांना देण्याची ही जी काही भावना आहे, जी भगवान बुद्धाने आपल्याला दान पारमित्याच्या स्वरूपामध्ये सांगितलेली आहे, ही भावना स्वतःमध्ये विकसित करता आली पाहिजे. वाटता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे, सामील करून घेता आलं पाहिजे इतरांना. प्रत्येक बाबीमध्ये आपल्याला इतरांना सामील करून घेता आलं पाहिजे. अन्यथा आपण स्वार्थी आहोत, आहे की नाही, असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून कावळ्याचा खरोखरच एक मोठा गुणधर्म आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि म्हणून ते म्हणतात की हे राजा, साधक भिक्खूने त्याला जे धर्मानुसार लाभ प्राप्त झालेले आहे, मग भोजन पात्रात मिळालेले अन्न का असेना, ते त्यांनी आपल्या शीलवंत सहप्रवासी भिक्खूमध्ये वाटून खाल्ले पाहिजे. तर आपल्याला ही गोष्ट वाटता आली पाहिजे. जी जी आपण आत्मसात करतो, जे जे प्राप्त करतो, ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, त्या आपल्याला खुल्या अंतःकरणाने इतरांच्या हितासाठी, इतरांच्या सुखासाठी, इतरांना दुःखमुक्त करण्यासाठी आपल्याला ही भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. आणि या भावनेतून, करुणा भावनेतून आपल्याला आपल्याकडे जे जे काही आहे ते मुक्त कंठाने, मुक्त हस्ते आपल्याला वाटता आलं पाहिजे, आहे की नाही. मुक्त हस्ते वाटता आलं पाहिजे. जसं अनाथ पिंडकाने मुक्त हस्ते वाटलं, जसं सम्राट अशोकाने मुक्त हस्ते वाटलं, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त हस्ते दान केलं, संपूर्ण जीवन दान केलं, आपली बुद्धिमत्ता दान केली, आपले श्रम दान केले. तर आपल्यालाही अशा पद्धतीच्या भावना स्वतःमध्ये विकसित करून आपल्याला सुद्धा अशा पद्धतीनं वाटता आलं पाहिजे. तर हा कावळ्याचा खरोखरच, कावळ्याचे दोनही गुण किती महत्त्वाचे आहे, दोनही गुण महत्त्वाचे आहे. आणि म्हणून धम्मसेनापती स्थवीर सारीपुत्ताने म्हटलेलं आहे की तपश्चर्या करणाऱ्याला उपयोगी असे जे काही दान लोक मला देतात, ते सर्व दान मी आपसामध्ये वाटून खात असतो. तर स्थवीर सारीपुत्ताने सुद्धा हे वाक्य या ठिकाणी उच्चारलेलं आहे. नवे बुद्धांनी जे काही विनय घालून दिलेले आहे, त्या विनयामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं विनय निर्माण केलेले आहेत की तुम्हाला जास्तीच्या वस्तू संग्रह ठेवता येणार नाही. ज्या 7 वस्तू आहेत त्या 7 वस्तूच्या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला मिळते ते सर्व तुम्ही संघामध्ये वाटून दिलं पाहिजे, असा जो नियम आहे तो यासाठी आहे. म्हणजे भिक्खूची संग्रह वृत्ती या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी नष्ट व्हावी. कारण संग्रह आपण लोभापोटी करत असतो, आणि इथे आपल्याला या लोभांवर काम करायचं असेल तर आपली ही जी काही संग्राहक वृत्ती आहे, धरून ठेवण्याची, जमा करण्याची जी काही वृत्ती आहे, ती वृत्ती आपली तुटली पाहिजे, आसक्ती तुटली पाहिजे, लोभ तुटला पाहिजे. आणि लोभ तुटायचा असेल, आसक्ती कमी करायची असेल तर आपल्याला मुक्त कंठाने, मुक्त हस्ते देता आलं पाहिजे. आणि म्हणून या देण्याच्या भावनेतून, या सोडण्याच्या भावनेतून, हा जो चिपकाव आहे त्या चिपकावातून आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे. पकड आपली सैल करता आली पाहिजे, तेव्हाच आपण अनासक्त होऊ शकतो. आणि आपण जेव्हा अनासक्त होतो तेव्हाच आपला प्रवास बुद्धत्वाच्या दिशेनं होऊ शकतो. जेवढ्या प्रमाणामध्ये आपली तृष्णा कायम असेल, आसक्ती कायम असेल, तेवढ्या प्रमाणामध्ये आपण संसारामध्येच रममान होत असतो. आणि संसारामध्ये जेवढं रममान होत तेवढं दुःख आपल्या वाट्याला येत असतं. म्हणून दुःखातून मुक्ती हवी असेल तर आपल्याला या संसारातून वर उठलं पाहिजे. आणि संसारातून वर उठत असताना आपल्याला अनासक्त होता आलं पाहिजे. आणि जितकं आपण अनासक्त होऊ तितकं या संसारातून आपण मुक्त होऊ.
आणि असंस्कारिततेकडे आपला प्रवास सुरू होईल, अध्यात्माकडे आपला प्रवास सुरू होईल, अलौकिकतेकडे आपला प्रवास सुरू होईल. आणि हे सगळे या ठिकाणी जे गुण सांगितलेले आहेत ते गुण आपल्याला आत्मसात करता आले पाहिजे, तेव्हाच होईल, अन्यथा होणार नाही. मग इथे माकडाच्या गुणासंबंधी प्रश्न आलेला आहे आणि माकडाचे 2 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि माकडाचे 2 गुण कोणते? तर या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसून पडते की बरेच गुण एका वस्तूमध्ये, एका प्राण्यांमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये पाहायला मिळतात, जे आपल्याला वारंवार त्या गोष्टीचं स्मरण करून देतात. आणि म्हणून इथे माकडाच्या गुणासंबंधी जो काही प्रश्न आलेला आहे तो माकडाचा गुण कोणता आहे, तर तो एकांतामध्ये एका मोठ्या झाडावर तो जाऊन बसतो. म्हणजे एकांतात बसतो, एका झाडावर बसतो, एकांतामध्ये बसतो, एका फांदीवर बसतो आणि त्या फांदीवर तो निर्भय होऊन बसतो. त्याचं बॅलन्सिंग किती सुंदर असते. जी ती जी फांदी आहे, ती फांदी अगदी पातळ असताना सुद्धा त्या फांदीवरून तो चालत चालत जातो. म्हणजे त्याची एकाग्रता किती मजबूत आहे, त्याची एकाग्रता किती गहन आहे, त्याची एकाग्रता किती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, है ना. तर त्याच पद्धतीने हा गुण माकडाकडून जो साधक आहे त्या साधकाने शिकलं पाहिजे. तर त्या साधकाला सुद्धा एकांतात नाही का थांबता आलं पाहिजे, एका मोठ्या झाडावर, म्हणजे एखाद्या दरीमध्ये, एखाद्या गुफेमध्ये त्या साधकांनी त्या ठिकाणी थांबावं. एखाद्या झाडाच्या बुंद्याखाली म्हणा किंवा अशा ठिकाणी जिथे कल्लोळ नाही, जिथे एकांत आहे, अशा त्या साधक भिक्खूने विनम्र, सदाचारी, शीलवंत, कल्याणकारक, बहुश्रुत, धर्मधर, विनयधर, प्रिय, ज्येष्ठ, सन्माननीय, अभ्यासू, बोलण्याप्रमाणे चालणारा, उपदेश करणारा, जागृत करणारा, मार्गदर्शन करणारा, प्रेरित करणारा, उत्साहित करणारा. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जो कोणी प्राप्त होतो त्याला आपण कल्याण मित्र म्हणतो, त्याला आपण आचार्य म्हणतो. अशा या आचार्याच्या, अशा या कल्याण मित्राच्या जवळ आपण विहार केला पाहिजे, त्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे, त्यांच्या सहवासामध्ये आपण राहिलं पाहिजे, त्यांच्या सेवेमध्ये आपण राहिलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण धम्म शिकून घेतला पाहिजे, धम्म जाणून घेतला पाहिजे, धम्म ग्रहण केला पाहिजे, धम्मचर्चा केली पाहिजे. तर धम्माच्या संदर्भाने आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते आपल्याला एखाद्या कल्याण मित्राच्या सानिध्यामध्ये राहूनच प्राप्त केलं पाहिजे. आणि बुद्ध असं सांगतात, धम्म असं शिकवतो आपल्याला की आपल्याला कल्याण मित्राची गरज, निर्वाण प्राप्त होतपर्यंत कल्याण मित्राची गरज असते. म्हणजे भगवान बुद्धाने जी कल्याण मित्रता सांगितलेली आहे ती किती गहन आहे आणि ती गहन कल्याण मित्रता आपल्याला साधता आली पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपला कल्याण मित्र निवडला पाहिजे, आचार्य निवडला पाहिजे आणि त्याच्याजवळ आपण विहार केला पाहिजे. अशा पद्धतीचा हा जो काही माकडाचा गुण आहे तो माकडाचा गुण आपल्याला आत्मसात करता आला पाहिजे. त्यानंतर दुसरा गुण कोणता आहे, तर माकड झाडावरच फिरतो, उभा राहतो, बसतो आणि त्याला रात्री झोपायचं असेल तर तो तेथेच झोपतो, झाडाच्या फांदीवरच झोपतो. त्याचप्रमाणे भिक्खूला ध्यान साधनेमध्ये काही प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी त्या पहाडाभिमुखच व्हावे, त्या पहाडामध्येच राहावे, पहाडावरच राहावे, पहाडावरच फिरावे, है ना. म्हणून जे व्रत धारण करतात, धुतांग धारण करतात, ते याच पद्धतीचं धुतांग धारण करत असतात आणि अशा पद्धतीचे धुतांग धारण करून ते त्याच पहाडावर तिथे राहतात, ध्यान साधना करतात आणि त्या ठिकाणी राहून सतीपठ्ठानाचा अभ्यास करतात. आणि हा सतीपठ्ठानाचा अभ्यास जो आहे तो फार महत्त्वाचा अभ्यास आहे आणि याला भगवान बुद्धाने फार महत्त्व दिलेलं आहे. एकायनो भिक्कवे मग्गो सत्तानंग विसुद्धिया, असं सतीपठ्ठानाच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा विशुद्धीचा एकमेव मार्ग आहे असं भगवान बुद्ध सतीपठ्ठानाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतात. आणि म्हणून वारंवार बुद्ध आपल्याला सतीपठ्ठान करण्याच्या संदर्भाने, म्हणजे स्मृतीचा सराव करण्याच्या संदर्भाने आपल्याला उपदेश करताना दिसतात. आणि म्हणून इथे धर्मसेनापती सारिपुत्ताने सुद्धा म्हटलेलं आहे, फिरताना, उभे राहत असताना, बसताना, झोपताना भिक्खूने पर्वतामध्येच राहणे उत्तम आहे. पहाडामध्ये राहण्याची प्रशंसा होत असते. आणि म्हणून आपल्याला भगवान बुद्धाच्या 6 वर्षाचा कठोर तपश्चर्या अगदी त्यांनी पहाडामध्ये किंवा त्या वनामध्ये, त्या जंगलामध्ये, त्या एकांतामध्ये केलेला असं आपल्याला दिसून पडते. अनेक भिक्खू दऱ्याखोऱ्यांमध्ये राहून, पहाडामध्ये राहून, जंगलामध्ये राहून, एकांतवासामध्ये राहून त्यांनी निर्वाण प्राप्त केलेला आहे असंही
दिसून पडते. तर अशा पद्धतीनं आपल्याला सुद्धा काही काळाकरिता का होईना पण एकांतामध्ये जाऊन आपल्या मनाचा विकास साधावा लागतो. त्यासाठी आपण खरोखरच प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे, आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, आहे की नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. अधरवेलीचा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. समुद्र वर्गामध्ये हा अधरवेलीचा गुण आलेला आहे, समुद्र वर्ग नाही का. आणि यामध्ये अधरवेलीचा गुण सांगितलेला आहे आणि हा अधरवेलीचा एक गुण सांगितलेला आहे. तर आपल्याला अनेक प्रकारच्या वेली दिसून पडतात आणि ह्या वेली जे आहे त्या स्वतःहून उंच उंच जात नाही, तर या उंच जाण्यासाठी त्यांना काहीतरी आधार लागतो. आपल्या घरी सुद्धा आपण शेंगाचे वेल लावतो, ते शेंगाचे वेल वर जाण्यासाठी आपण मांडव टाकतो आणि त्या मांडवाच्या जे काही मांडव टाकतो त्या मांडवावर तो वेल पसरत जात असतो. किंवा एखाद्या आपल्या घराच्या भिंतीवर तो वेल चढतो आणि मग तो स्लॅबवर जाऊन त्या ठिकाणी फैलत राहतो आणि मग त्याला शेंगा लागतात. तर आपल्या घरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळते. किंवा एखादी वाल असेल, त्या दिवालीच्या आधारे सुद्धा हा वेल पुढे पुढे जाताना आपल्याला दिसतो. तर त्याच पद्धतीने साधक भिक्खूने अर्हत्व प्राप्त करण्याच्या इच्छेने मनामध्ये त्याचे आलंबन धरून अर्हत्वाकडे वाढत गेले पाहिजे. तर आपल्याला सुद्धा आपल्या मनाचा विकास करण्याकरिता आलंबनाची गरज असते. आणि हे आलंबन खऱ्या अर्थानं आपण भगवान बुद्धांनी सांगितलेले जे 40 कम्मठ्ठान आहे त्या 40 कम्मठ्ठानापैकी जे जे सोयीचं आहे, जे जे आपल्याला वेळोवेळी ज्या आलंबनाचा स्वीकार करावासा वाटते त्या त्या आलंबनाचा आपण स्वीकार करतो आणि त्या आलंबनाला आधार बनवून त्याच्या आधारावर आपल्या मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करतो. तर जसं आपण आनापानसतीमध्ये आपल्या श्वासाला आपण आलंबन बनवतो, त्या श्वासाला आधार बनवून त्या श्वासाच्या आधारावर आपल्या चित्ताची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करतो, तर यालाच म्हटलेलं आहे आलंबन. तर तो वेल जसा कशाच्या तरी सहाऱ्यानं वर जातो, उंच उंच जातो, तसंच आपल्याला या आलंबनाचा आधार घेऊन उंच उंच जायचं आहे, आपल्या मनाचा विकास करायचा आहे. आणि हा अधरवेलीचा गुण स्वीकारल्याशिवाय आपल्या मनाचा विकास होणे शक्य नाही. म्हणून कुठल्या ना कुठल्या आलंबनाचा आपल्याला वापर करावाच लागतो. मग ते बुद्धानुसती असो, धम्मानुसती असो, संघानुसती असो, शीलानुसती असो, त्यागानुसती असो, कायागतासती असो, मरणानुसती असो, तर मैत्री भावना असो, मुदिता भावना असो, करुणा भावना असो, उपेक्षा भावना असो, 4 ब्रह्मविहारांपैकी कोणत्या तरी एका भावनेचा विकास एका वेळी आपण करत असतो. म्हणजे मैत्री भावनेचा आलंबन आपण आपण स्वीकारतो, म्हणजे त्याची निवड करतो. आणि मग आपण जेव्हा ध्यान करतो मैत्री भावनेचं, तेव्हा स्वतःविषयीचं, आपल्या मित्राविषयीचं, त्रयस्थ व्यक्तीविषयीचं, आपला शत्रू आहे त्याच्याविषयीचं आणि संपूर्ण विश्वातील मानवजातीचं चिंतन करत तो सुखी हो, मंगल हो, कल्याण हो, असा मैत्री भावनेचा विकास करत जातो. आणि या मैत्री भावनेच्या विकासातून खऱ्या अर्थानं आपल्या द्वेषावर आपण काम करतो. म्हणजे जेवढे काही आलंबन आहे ते आलंबन स्वतःच्या क्लेशांवर काम करण्यासाठी आणि स्वतःच्या मनाला अधिक विकसित, उन्नत करण्यासाठी, ऊर्ध्वगामी दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी या सगळ्या आलंबनाचा आपण वापर करत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या आलंबनाची आपल्याला गरज आहे. आणि म्हणून बुद्धाने जे जे आलंबन सांगितलेले आहे त्या आलंबनाचा वापर करून आपल्या मनाचा विकास आपल्याला साधायचा आहे. आणि आपल्या मनाचा विकास साधण्यासाठी हे आलंबन महत्त्वाचे आहेत. या आलंबनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आहे की नाही. तर ही गोष्ट अधरवेलीचा हा गुण आपण या ठिकाणी आत्मसात केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी धर्मसेनापती सारिपुत्त असं म्हणतात की ज्याप्रमाणे अधरवेल गवत, लाकूड, वेली किंवा जलाशयाच्या सहाऱ्याने पसरत असते, वाढत असते, त्याप्रमाणे बुद्धपुत्राने अहर्त फळाची इच्छा करणाऱ्यांनी इंद्रियांच्या विषयाचे आलंबन स्वीकार करून अहर्त पद प्राप्त करण्याकरता वाटचाल केली पाहिजे.
तर या आलंबनाचा नक्कीच आपण वापर करून आपल्या मनाला अधिकाधिक विकसित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कमळाच्या गुणासंबंधी कमळाची वारंवार चर्चा होते. कमळाचे गुणांच्या संबंधाने वारंवार चर्चा होते. आणि कमळ कुठे उत्पन्न होते हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. तर ते चिखलामध्ये उत्पन्न होते, पाण्यामध्ये उत्पन्न होते, पाण्यामध्येच त्या चिखलामध्येच वाढते आणि ते विकसित झाल्यावर त्याचा संबंध पाण्याशी तुटतो है ना. तर तो पाण्याच्या वर येतो. त्या पाण्याचा एक थेंबही आता त्याच्यावर थांबत नाही है ना. तर त्या कमळाला त्या चिखलाचा सुगंधही राहत नाही, कमळाचा रंगही राहत नाही, रूपही राहत नाही. म्हणजे त्या संसारामध्येच तो निर्माण होतो चिखलामधून आणि त्या चिखलातूनच तो वर उठतो. तर हे जे काही रूपक आहे हे रूपक आपण अनेकदा निर्वाणाला सिद्ध करण्यासाठी किंवा निर्वाणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आपण वारंवार हे रूपक वापरतो. आणि म्हणून भिक्खूने सुद्धा कुळ, गण, लाभ, यश, सत्कार, सन्मान व उपभोगांच्या वस्तूमध्ये पूर्णपणे अलिप्त होऊन राहिलं पाहिजे. तर कमळ जसं त्या चिखलापासून अलिप्त होत असते तसंच भिक्खूला सुद्धा या काही लाभाच्या गोष्टी आहे किंवा ज्या काही लोभाच्या गोष्टी आहे किंवा ज्या काही अहंकाराला प्रेरित करणाऱ्या गोष्टी आहेत, जसं यश, सत्कार, सन्मान, हे आपल्या अहंकाराला काय करत असतात, तर अहंकाराला जोपासण्यासाठी म्हणजे कारणीभूत ठरत असतात. आणि म्हणून अहंकारापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला या मान सन्मानापासून, या लाभ यशापासून, सत्कारापासून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे, अलिप्त होता आलं पाहिजे. जसं कमळ चिखलातून उगवून अलिप्त होत असते तसंच या संसारातून आपल्याला वर उठता आलं पाहिजे आणि या संसारातून वर उठून असंस्कारिततेकडे आपल्याला वाटचाल करता आली पाहिजे. आणि हा कमळाचा जो गुण आहे तो आपल्याला या ठिकाणी स्वतःमध्ये विकसित करता आला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं आहे. कमळ पाण्यावर येऊन फुलते, स्थिर होते. अशाच पद्धतीनं आपल्याला सुद्धा वर येऊन स्थिर होता आलं पाहिजे. धम्म जीवनामध्ये स्थिर होता आलं पाहिजे. सर्वश्रेष्ठ धम्मामध्ये फुलता आलं पाहिजे, आहे की नाही. किती महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. आपल्यालाही त्या कमळासारखं फुलायचं आहे, तो कमळाचा गुण धारण करायचा आहे आणि तो गुण धारण करत असताना आपल्याला त्या संसारारूपी चिखलातून वर उठायचं आहे. आणि जसं जसं या संसार रूपी चिखलातून आपण वर उठतो तसं तसं आपण काय करतो, आपण अधिकाधिक फुलत जातो. आपलं धम्मजीवन अधिकाधिक फुलते आणि आपण कसं स्थिर होत जातो. तर हा कमळाचा दुसरा गुण. कमळाचा दुसरा आणखी एक गुण सांगितलेला आहे की हवा वाळू लागताच हलत असते. कमळ साधारण हवा वाहू लागताच हलत असते. तर त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने साधारण क्लेशामध्ये सुद्धा संयमी असले पाहिजे, त्यात भय पाहून विहार करीत असले पाहिजे. तर क्लेशांसंबंधाने वारंवार आपल्याला इथे सजग करण्यात येत आहे. तर आपल्या चित्तामध्ये कुठलाही क्लेश उत्पन्न होता कामा नये, त्याचं भय आपण बाळगलं पाहिजे आणि क्लेशांमध्ये संयम बाळगला पाहिजे. तर इथे संयम बाळगणे, स्मृतीचा अभ्यास करणे, ह्या वारंवार गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, अणुमात्र दोषामध्येही भय पाहून शिक्षापद ग्रहण केले पाहिजे. अणुमात्र म्हणजे अतिशय छोटा, अतिशय बारीक, अतिशय लहान, अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचा क्लेश सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होता कामा नये. म्हणजे इतका बारीक सारीक क्लेश त्या प्रती सुद्धा आपण सजग असलं पाहिजे की तो सुद्धा निर्माण होता कामा नये, है ना. आणि असं जर आपल्या होताना दिसलं तर आपण शिक्षापद ग्रहण केलं पाहिजे, धम्माचं स्मरण केलं पाहिजे, बुद्धाचं स्मरण केलं पाहिजे, विनयाचं स्मरण केलं पाहिजे. आणि तो जो काही अणुमात्र दोष निर्माण झाला त्या अणुमात्र दोषाला सुद्धा आपण आपल्या चित्तामध्ये जागा होऊ देता कामा नये. बघा किती सजगपणे आपण वावरलं पाहिजे. नाहीतर आपल्या मनामध्ये असे कितीतरी विचार सुरू असतात आणि त्या विचारांप्रती आपण सजग नसतो आणि तिथे लोभ उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो आणि या पद्धतीनं आपल्या मनाचा कारभार चालत असतो. इथे किती सजगतेची, स्मृतीची आवश्यकता आहे याची प्रचिती आपल्याला आल्या वाचून राहत नाही, है ना. आणि म्हणून आपण ते शिक्षापद ग्रहण केलं पाहिजे. बीजाच्या गुणासंबंधी इथे सांगितलं गेलेलं आहे. 2 गुण सांगितलेले आहे बीजाचे. तर बीजाचे 2 गुण कोणते आहेत, तर जे उत्कृष्ट अशा पद्धतीचं बी
जर असेल तर ते बीज काय होते, आपण त्या शेतामध्ये पेरतो आणि पुरेसा जरी पाऊस पडला, खूप पाण्याची त्याला गरज नाही, थोडी जरी पाऊस पडला तरी त्या थोड्याशा पावसाच्या माध्यमातून त्या बीजातून भरपूर असं पीक आपल्याला प्राप्त करता येते. आणि म्हणून आपल्याला त्या बीजासारखं स्वतःला मजबूत बनवता आलं पाहिजे, उत्तम प्रतीचं आपल्याला बनवता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा आपल्या मनाचा विकास ज्यावेळेस आपण करतो तेव्हा आपण थोडंसंही ऐकलं, थोडंसंही वाचलं, थोडंसंही ग्रहण केलं तरी त्यातून मात्र ते ग्रहण करून आपण स्वतःसाठी खूप मोठा लाभ प्राप्त करून घेऊ शकतो. बघा, मन अशा अवस्थेमध्ये किती विकसित होते, किती ग्रहण होते. आता आपलं मन विचलित आहे, अनेक भागांनी विभागलेलं आहे, आपलं चित्त थाऱ्यावर नाही. थोडंसं ऐकतो आणि थोड्याच वेळामध्ये आपलं चित्त इकडे तिकडे भटकते, आपल्या मनात वेगवेगळे विचार उत्पन्न व्हायला लागतात. जे इकडे कानानं तर आपण ऐकत आहोत, परंतु चित्त मात्र दुसरीकडे कुठे भटकलेलं आहे, इतकं आपलं चित्त विक्षिप्त झालेलं आहे. आणि म्हणून एकाग्रता नसल्यामुळे आपण योग्य प्रकारे ग्रहण करू शकत नाही, आणि योग्य प्रकारे ग्रहण करू शकत नसल्यामुळे त्यातला काही भाग ऐकण्यापासून आपण सुटून जातो आपला, आणि म्हणून आपण योग्य प्रकारे ग्रहण करीत नाही, आणि योग्य प्रकारे ग्रहण करीत नसल्यामुळे ते आपल्या आचरणामध्ये उतरत नाही. आचरणामध्ये नाही उतरलं तर त्याचे जे लाभ आपल्याला मिळायला पाहिजे ते लाभ आपल्याला परिपूर्णपणे प्राप्त करून घेता येत नाही. आणि म्हणून आपण किती स्मृतीपूर्वक एखादी गोष्ट ऐकली पाहिजे, जीव ओतून आपण एखादी गोष्ट ऐकली पाहिजे, श्रवण केली पाहिजे. तर हा सुद्धा किती मोठा गुण या ठिकाणी आपल्याला दिसून पडते की अशा या परिपक्व मनाच्या द्वारे, स्मृतियुक्त चित्ताच्या द्वारे आपण भरपूर पीक घेऊ शकतो, ज्ञानाचं भरपूर पीक घेऊ शकतो, प्रज्ञेचं भरपूर पीक घेऊ शकतो. आणि प्रज्ञा विकसित करायचं असेल तर मनाची एकाग्रता, मन एकवटून आपल्याला धम्म ग्रहण करता आला पाहिजे. मन एकवटून जेव्हा आपण धम्म ग्रहण करतो तेव्हा खऱ्या अर्थानं प्रज्ञा जी आहे ती झपाट्यानं विकसित होत असते. म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं पीक जे आहे, जसं उत्तम बीजामुळे प्राप्त होते तसंच आपल्याला उत्तम अशा मनातून आपल्याला प्रज्ञेचं पीक या ठिकाणी प्राप्त होत असते, श्रामण्य फळाची प्राप्ती होते. म्हणून बीजाचा हा गुण आपण खरोखरच आत्मसात केला पाहिजे, है ना. आपल्या संपूर्ण शक्ती एकवटून आपल्याला धम्म ग्रहण करता आला पाहिजे. तर हा गुण आपण खरोखरच या ठिकाणी साध्य केला पाहिजे. नंतर म्हटलेलं आहे की उत्तम प्रकारे तयार केलेल्या शेतीमध्ये बीज रोपल्यास ते ताबडतोब उगवते. मन ग्रहणशील असेल, एकाग्र असेल, परिपक्व असेल, सूक्ष्म असेल, ताबडतोब ग्रहण करते. ते ताबडतोब ग्रहण करून त्या पद्धतीचं आचरण आपल्या हातून घडून येते. आणि म्हणून जसं रोपट ताबडतोब उगवते त्याच पद्धतीनं एखादी धम्म आपल्या चित्ताने ग्रहण केला तर त्याचा लाभ आपल्याला त्वरित मिळते. ते आपण त्याच पद्धतीनं ग्रहण करतो, आचरणामध्ये आणतो, आपल्या अस्तित्वामध्ये ते उतरते. ताबडतोब आपण त्याला काय करतो, ग्रहण करतो, आणि ते ताबडतोब उगवते. बघा किती त्या उत्तम बियाण्याचा जे गुण सांगितलेला आहे त्या गुणाला आपण खरोखरच आत्मसात केला पाहिजे. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो साधक भिक्खू आपल्या चित्तामध्ये दोषरहित व संयमित त्याने जर केले असेल तर त्यात स्मृतिपठ्ठान ताबडतोब मूळ धरीत असते. ताबडतोब त्याचं मन एकाग्र होते, ताबडतोब त्याच्या त्या एकाग्र मनामध्ये एक प्रकारच्या त्याला शांतीचा अनुभव होते, एकाग्रतेचा अनुभव होते, समाधानाचा, आनंदाचा, प्रीतीचा, प्रक्षब्धीचा, है ना. या सगळ्या बाबी त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत जातात, विकसित होत जातात, ग्रहणशील होत जातात. त्याचं चित्त एकाग्र होत जाते, अधिक एकाग्र होत जाते. एकाग्रतेच्या पायऱ्या तो वरचे वर गाठत आपला प्रवास करत असतो. तर येथे हा जो काही बीजाचा दुसरा गुणधर्म आहे तो आपण या ठिकाणी आत्मसात केला पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि स्थविर अनिरुद्धाने जे म्हटलेलं आहे ते इथे कोट केलेलं आहे. ते म्हणतात, ज्याप्रमाणे उर्वरित शेतामध्ये बीज ताबडतोब उगवत असते त्याचप्रमाणे भरपूर पीक प्राप्त होत असते व शेतकऱ्याला समाधान प्राप्त होते. आता इथे शेतकरी म्हणजे आपण स्वतः आहोत. भरपूर पीक म्हणजे आपल्या चित्ताच्या एकाग्रतेमधून आपल्याला जे काही समाधीच्या अवस्था प्राप्त होत असतात आणि त्यातून श्रामण्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतात ते आपलं पीक आहे. आणि आपल्या मनाची शुद्धता, आपल्या मनाची एकाग्रता हे जे काही आहे ते बीज आहे. आणि या बीजातून आपल्याला खऱ्या अर्थानं
श्रामण्याचं फळ प्राप्त होत असते. आपलं मन सतीपठ्ठानाला ग्रहण करत असते आणि त्या सतीपठ्ठानाच्या ग्रहणातून आपलं मन अधिकाधिक ऊर्ध्वागामी दिशेनं वाटचाल करत असते. तर खूप छान या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर 9:32 झाली. तर आपण या ठिकाणी थांबूया. आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन, आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.